उद्योग या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपल्याला दिसतंय की आकृती क्रमांक 8.2 त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि खालील काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची. तर दिलेलं आहे चित्र ते जमशेदपूरचं. तर जमशेदपूरला कोणता उद्योग आहे, या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो आणि कच्चा माल हा कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो आणि या उद्योगामध्ये कोळशाचा उपयोग कशासाठी होत असेल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लोह पोलाद उद्योग स्थापित करणं हे फायदेशीर आहे का, हे सहकारण सांगायचं. बरोबर. चित्र व्यवस्थित बघून घ्या. पुढे भौगोलिक स्पष्टीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तरच दिलेलं आहे जवळजवळ की वरील प्रश्नांची जेव्हा तुम्ही उत्तरं शोधाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक असलेला कच्चा माल, ऊर्जा साधनं हे प्रमुख घटक हे जमशेदपूरच्या नजीकच्या प्रदेशामधूनच उपलब्ध होतात आणि या उद्योगामध्ये वापरण्यात येणारा जो कच्चा माल असतो हा अवजड असतो. अवजड म्हणजे जड आहे आणि म्हणूनच जमशेदपूरच्या आसपासच्याच प्रदेशामधून तो मिळतो. त्याच्यामुळं काय होतं की तो पटकन आणला जातो जमशेदपूरमध्ये. म्हणजे काय, तर तो उद्योगांजवळ वाहून नेणं हे किफायतशीर नसतं. म्हणजे लांबून तो तिथं नेणं हे शक्य नाही, परंतु तिथेच जर मिळत आहे तो कच्चा माल तर मग हे चांगली गोष्ट आहे. आपली उपलब्धताच जर तिथंच मिळत असेल आपल्याला आसपासच्या प्रदेशातूनच, तर मग आपल्याला लांबून तो कच्चा माल आणण्याची गरज नाहीये आणि त्याच्यामुळं कच्चा माल असलेल्या प्रदेशातच जिथं हा कच्चा माल मिळतोय त्या ठिकाणीच हा उद्योग स्थापन करणं हे फायद्याचं आहे आणि मग त्याच्यामुळेच जमशेदपूर येथं लोह पोलाद उद्योगाचं स्थानिकीकरण हे झालेलं आहे. पुढे बघूया, करून पहा या अंतर्गत तुमच्या परिसरामधल्या कोणत्याही एका उद्योगाची माहिती ही पुढील प्रश्नांच्या आधारे तुम्हाला मिळवायची. काही मुद्दे दिलेले आहेत की त्या उद्योगाचं नाव काय, मालकाचं नाव, किती कामगार काम करतात, कोणता कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो, कारखान्याच्या परिसरामध्ये प्रदूषण पातळी ही कमी होण्यासाठी कोणते उपाय केलेले आहेत, तुम्ही तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता. तर आता अर्थात हे तुम्हाला करायचंय म्हणजे अर्थात तुमच्या बरोबर कोणीतरी एखादा वरिष्ठ व्यक्ती असावा. पुढे बघूया की उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण. तर आता उद्योगांचे प्रकार आपल्याला दिले, म्हणजे लघु उद्योग आहे, मध्यम उद्योग आहे आणि अवजड उद्योग म्हणजेच मोठा उद्योग. लघु उद्योगामध्ये काय येतं तर मातीची भांडी बनवणं, त्याच्यानंतर बेकरी इत्यादी. मध्यम उद्योगामध्ये फळ प्रक्रिया म्हणजे कसं जाम, सरबत हे बनवणं, गुऱ्हाळ म्हणजे उसाचा रस काढणं हे. आणि अवजड उद्योग म्हणजेच मोठ्या उद्योगामध्ये सिमेंट, साखर, लोह पोलाद हे मोठ्या अवजड उद्योग. पुढे बघूया, जरा डोकं चालवा तर आपला सवंगडी मित्र आपला भूगोलाचा नकाशा आपल्याला काय सांगतोय बघा की दिलेल्या चित्रातलं उद्योग तुम्ही ओळखायचे आहे आणि या उद्योगासाठी अनुकूल स्थानं ही कोणती ती तुम्ही सांगायचे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करायचंय. त्याच्यानंतर जरा विचार करा या अंतर्गत खाली दिलेल्या तिन्ही चित्रांचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. चला तर पुढे बघूया. पुढील तिन्ही चित्र हे उद्योग या संकल्पनेशी निगडीत आहे हे तर आपल्याला कळालं, परंतु त्याचं कार्य आणि स्वरूप हे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. या उद्योगात लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे आणि या उद्योगांच्या
स्वरूपावरूनच आपल्याला उद्योगधंद्याचं वर्गीकरण हे करता येईल. मग अनेक वेळा एका उद्योगातल्या पक्का माल हा दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. बघितलं तर उदाहरणार्थ घेतलं तर साखर. तर कारखान्यात तयार झालेली साखर हा गोड पदार्थ, बरोबर? तो तर आपल्याला लागणारच, साखर तर आपल्याला लागतेच, पण त्याचाच वापर दुसरीकडे कुठं, तर बिस्किट, जाम, जेली यांच्यासारख्या कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते. कारण हा प्रत्येक पदार्थ हा गोड आहे आणि गोड मध्ये आपल्याला साखर घालावीच लागते, म्हणून साखर हा कच्चा माल. तसंच लोह आणि पोलाद उद्योगामध्ये तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या असतात, पत्रे असतात, हा पक्का माल. अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढे बघूया, अ चित्रातील उद्योगाचं नाव सांगा. अ आणि आ या उद्योगामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? ई चित्रातील उद्योगामध्ये कोणतं वेगळेपण आहे आणि चित्रातील उद्योगांचं प्रकार सांगायचे, म्हणजे ते ओळखून, आणि अशा काही प्रकारच्या उद्योगांची नावं सांगायची. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील विधानं सत्य की असत्य आहेत ते लिहायचंय आणि असत्य विधाने असतील तर ती दुरुस्त करून द्यायची. औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, उद्योगाचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.